हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो कोणताही कॉन्टेंट नाही आहे, म्हणजे कॉन्टेंट मिळवून व्हिडिओ केलेला अशातला काय भाग नाही. ॲक्च्युली इच्छा नव्हतीच हा व्हिडिओ करण्यासाठी, पण मनात खूप एक चीड होती, चिडची भावना होती आणि म्हटलं चला एक तुमच्यापर्यंत शेअर करावं, की तुमच्या पण प्रतिक्रिया घ्यावा की याच्यावरती काय आहेत म्हणून. कारण की व्हिडिओ हा लाईक शेअर सबस्क्राईब किंवा व्ह्यूज वगैरे यासाठी हा व्हिडिओ बनलेला नाही आहे. खूप म्हणजे खूप बेकार फील होते. आज मलाही मुलगी आहे आणि त्या आईला माझ्याकडून खरंच म्हणजे मी त्यांचं दुःख वाटून घेऊ शकत नाही, कारण की हे दुःख खूप मोठं आहे. ज्यावेळेला आपण आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत बघतो त्यावेळेला हे जे दुःख आहे ते तिच्या आई आणि तिच्या वडिलांनाच समजू शकतं. बाकी कुणीही केलं की काही केलं तरी त्यांना कळू शकत नाही. पण मला एक कळत नाही, वारंवार ह्या आपल्या गोष्टी महाराष्ट्रात आज आपण बोलतोय जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर आपला हा महाराष्ट्र आहे का? 3-3.5 वर्षाची म्हणजे त्यांच्यावरती रेप बलात्कार म्हणजे हे शब्द त्या मुलांना माहीत पण नाही आहेत अजून. ती लोक ABCD आणि पोयम थोड्या मोठ्या आवाजात बोलणारी मुलांवरती जर आत्ता ह्या अवस्थेत अशा गोष्टी व्हायला लागल्या तर मला असं वाटतं आपलं महाराष्ट्र हे महाराष्ट्र नाही राहिलं, UP बिहारपेक्षा पण बेकार झालेलं आहे. त्यांच्यामध्ये तर मला असं वाटते ह्याच्यापेक्षा वाईट म्हणजे आज जर आपल्याकडे ही घटना घडली नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट मला नाही वाटत अजून कुठे घडू शकते. आणि आजपर्यंत मी खूप प्राऊड करत होती माझ्या महाराष्ट्रावरती, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांवरती, पण आज खरंच खूप स्वतःची लाज वाटते की माझ्या महाराष्ट्रामध्ये अशी नालायक आणि निर्लज्जक लोक राहत आहेत. मला एक कळत नाही, 1-1.5 महिन्यापूर्वी सेम कोइन्सिडेंट ही घटना झाली होती. तुम्ही बघाल ती मुलगी 7 ते 9 वर्षाच्या दरम्यान काहीतरी होती, तिच्याबरोबर पण त्या नराधमाने सेम केलं होतं आणि तिला असंच ठेचून मारलं होतं. अहो, काचेची बॉटल जरी आपल्या हातातून पडली ना तरी काळीज आपलं दचकतं. आज त्या छोट्याशा बालकावरती एवढा अत्याचार केला असेल, एवढं तिला त्रास झाला असेल की त्या अवस्थेत पण त्या माणसाने तिला न सोडता तुम्ही म्हणजे तिचा दगडाने चेहरा ठेचला. एवढी वाईट प्रवृत्ती माणसामध्ये असू शकते? हा माणूस असूच शकत नाही. आणि जर हा माणूस असेल तर त्याला इथे जगण्याचा अधिकार नाही आहे. आणि मला असं वाटतं हे जे सगळं काय होतं आज जर आमच्या मुली सेफ नाही आहेत, म्हणजे पहिल्यांदा असं बोलायचं की मुली वयात आल्या की त्यांना मासिक पाळी येऊन गेली, वयात आल्या 18-19 वर्षाच्या झाल्या की लोकांच्या वाईट नजरा पडतात, मग या सगळ्या गोष्टी बोलतात. काही लोक तर बोलायची की मुली कपडे व्यवस्थित घालत नाही, शॉर्ट्स जे कपडे घालतात, शॉर्ट स्कर्ट्स घालतात, 1 पीस घालतात, जीन्स घालतात, म्हणून त्या मुलींवरती असं होतं. पण आज मला सांगा ना, त्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीने काय घालावं आणि कसं राहावं? म्हणजे तिला माहिती पण नसेल की तिच्याबरोबर काय घडलं आहे काय नाही, आणि तिने म्हणजे हे जग सोडलं. आणि मला तर असं वाटतं की ह्याला सरळ सरळ सरकार आणि आपलं पोलीस, मला काही हरकत नाही की माझ्या या व्हिडिओवरती कोणी ॲक्शन घेतली, काही घेतलं, मला बोलण्याचं स्वातंत्र्य आणि मी बोलणार, कारण की माझ्याही घरी मुलगी आहे. आज आज पोलीस यंत्रणामुळेच ह्या गोष्टी होत आहेत. जर गेल्या 1.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेला ही गोष्ट झाली होती त्या मुलीवरती, ती पण चिमुकली छोटी होती, तर त्यावेळेला पब्लिकाने पण आक्रोश केला होता की जो कोण हे जे करतोय त्याला तुम्ही काय शिक्षा देऊ अरे तुम्ही असल्या नालायक माणसांना तुम्ही काय समजून सिक्युरिटी देताय? पोलीस लोक कुठल्या तुमच्या न्यायव्यवस्थेत ते बसत नाही आहे की त्याला तुम्ही जनतेच्या स्वाधीन करू शकता? मग तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये काय बसतं की त्याला तुम्ही म्हणजे तुम्ही सेफ करणार का लोकांपासून? त्याला नेऊन कोठडीत ठेवणार का? अरे अशा माणसाला तर मी म्हणते 10 वर्ष 20 वर्ष आणि जन्मत ठेवण्यापेक्षा ऑन दी स्पॉट मारून टाका ना. तुम्ही जर एकाला मारलात ॲट अ टाईम, एकाला शूटआउट केलात, समोर तिथल्या तिथे गाववाल्यांच्या समोर शूटआउट केलात ना, तर परत दुसरा करायची हिंमत करणार नाही. आज तुम्ही लोक त्याला सरकार त्याला दुधावरा देतोय की त्याला न्यायात हे बसत नाही, कायद्यात हे बसत नाही, त्याला असं केलं पाहिजे, त्याला न्यायालयात नेलं पाहिजे, त्याला जी शिक्षा सुनावली जाईल. त्याला शिक्षा सुनावणारं सरकार कोण? आज मी हा प्रश्न विचारते. जर माझी मुलगी असेल, तिला मी माझ्या पोटचा गोळा म्हणजे त्या आईने तिचा पोटचा गोळा, तिने लहानाचा 3 वर्षाची मुलगी होती, तिला जर न्याय द्यायचा आहे त्या मुलीला, तर तिच्या आई वडील बोलतील तोच न्याय दिला पाहिजे. तुम्ही जर त्या व्यक्तीला कायद्यानुसार वाचवायला गेलात तर असेच गुन्हे आज 3 वर्ष, काल त्या दिवशी 8 वर्षाच्या मुलीवर झालं, आज 3.5 वर्षाच्या मुली झालं, तर नुकती जन्मलेली मुलगी पण इथे सेफ नसेल. आणि जर अशा नराधमांना तुम्ही जर खायला प्यायला तिथे घालत असाल जेलमध्ये, त्यांना जागा झोपायला देत असाल ना, तर ह्याच्यापेक्षा वाईट म्हणजे ती व्यक्ती नालायक आहेच आहे, पण त्यांना जर आपण हे असं सहकार्य करतोय तर विचार करा की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो. अरे कसली न्यायव्यवस्था? आज एखाद्या आईचं बाळ गेलं आहे
आणि ते असं बाळ गेलं की त्या बाळाला माहिती पण नाही आहे त्याच्यासोबत काय झालं आहे. इथे मंदिरात महिला सेफ नाही आहेत, हॉस्पिटलमध्ये सेफ नाही आहेत, स्वतःच्या घरात मुलं सेफ नाही आहेत, आजूबाजूला मुलं सेफ नाही आहेत. मग एखाद्या स्त्रीने राहायचं तर कुठे राहायचं? आणि मला असं वाटते सरकारला मी आज स्पष्ट सांगते, तुम्हाला जर त्याला शिक्षा करण्याची ताकद नसेल, तुमच्यात कुवत नसेल, पोलिसांना जर शिक्षा करायची ताकद नसेल, कुवत नसेल, त्या व्यक्तीला तुम्ही सरळ जे तिचे फॅमिली मेंबर्स आहेत, जे तिचे गावाले आज तिच्यासाठी आक्रोश करतात त्या बाळाच्या, त्यांना तुम्ही सरळ त्या व्यक्तीला सुपूर्त करा. ती लोकं बघतील, कारण की त्यांच्या काळजाचा तुकडा गेला आहे हो. ज्याचं जातं ना त्यालाच कळतं. आणि कसली न्यायव्यवस्था हो. भर दिवसा जर मुलींवरती असले अत्याचार होतात, बलात्कार होत आहेत, तर मी म्हणते की सरकार आणि पोलिसांना आम्ही कशासाठी ठेवायचं? सगळं झाल्याच्या नंतर जे गुन्हेगार असतात त्यांना तुम्ही न्याय देण्यासाठी तुम्हाला ठेवायचं का? तुम्ही त्यावेळेला आम्हाला सांगणार कायद्यामध्ये हे बसत नाही, कायद्यामध्ये ते बसत नाही. मग तुमचा कायदा आहे कुठे? आमच्या सिक्युरिटीसाठी पोलीस असतात. आज अशी परिस्थिती आहे की सामान्य लोकांसाठी पोलीस नाही आहेत. आमदार, खासदार, मंत्री यांच्यासाठी ढिगभर पोलीस त्यांच्या पाठून फिरत असतात. अरे त्यांच्यावर कोण रेप करणार आहे का? त्यांना कोण लुटून नेणार आहे का? जाऊन दे ना. त्यांच्या मागे तुम्ही 20-20 पोलीस लावता त्यांच्या सिक्युरिटीसाठी. आज सामान्य गावामध्ये, सामान्य याच्यामध्ये पोलिसांची ड्युटी कुठे आहे? जर पोलिसांची ड्युटी असते आणि पोलीस जर सतर्क असते किंवा सरकार जर सतर्क असतं तर ही गोष्ट घडली नसती. आणि ही खरंच एकदम नालायकपणाचा कळस आहे की आपल्या महाराष्ट्रात ही गोष्ट घडते. आणि आपण जर बोलतोय आपला महाराष्ट्र, आज गर्वाने मी बोलत होते की माझ्या महाराष्ट्रासारखा कुठे राष्ट्र नाही आहे. पण आज खरंच मला माझ्या महाराष्ट्राची लाज, म्हणजे महाराष्ट्राचा याची दोष नाही आहे, ह्या कायद्याची, न्यायव्यवस्थेची खरंच ह्याच्यामध्ये दोष आहे. म्हणून आज ह्या गोष्टी वाढत गेल्यात. जर त्या व्यक्तीला तुम्ही मारू शकत नाही तर तिच्या घरातल्यांना द्या, त्यावेळेला त्या मुलीला खरा न्याय मिळेल. तुमची न्यायव्यवस्था आम्हाला नको आहे. त्याला तुम्ही अजून 2-4 वर्ष खतपाणी घालणार, त्याला खायला प्यायला घालणार, त्याच्यानंतर त्याला 20 वर्षाची जन्मठेप ठेवली तर त्याला 20 वर्ष खायला प्यायला घालणार. त्याला फाशी पण काय ऑन दी स्पॉट तुम्ही देणार नाही, खूप वर्ष ठेवणार आणि मग फाशी देणार. जर त्या व्यक्तीने 1 सेकंद एवढ्याशा बाळावरती अत्याचार करताना विचार नाही केला तर त्याला तुम्ही 1 दिवस पण तुमच्यासोबत ठेवणं म्हणजे हा नालायकपणाचा कळस झाला. खूप 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 मनामध्ये राग आहे, खूप म्हणजे अशी तीव्रता भरलेली आहे. पण मी काहीच नाही करू शकत, कारण की मी इथे म्हणजे आपल्या हातात, नॉर्मल लोकांच्या हातात काहीच नाही आहे. सो तुम्हाला वाटतंय ना तेवढं जास्तीत जास्त असे व्हिडिओज बनवत जा जे सरकारपर्यंत पोहोचले पाहिजेत, त्यांच्या घाणेरड्या न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचले पाहिजेत. यांचा हे झोपलेला कारभार आहे ना इथपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि कोण सत्ताधारी आहेत ना त्यांच्यापर्यंत पण पोहोचले पाहिजेत. जर तुम्ही इथे एखाद्या 3.5 वर्षाच्या चिमुकलीला न्याय देऊ शकत नसाल ना तर लाज वाटली पाहिजे तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या पदावरती बसण्याची. खरंच सांगते की त्या बाळाला न्याय देऊ शकत नाही तर तुम्ही आमच्यासारख्यांचं काय संरक्षण करणार आणि काय रक्षण करणार? म्हणून मी खरंच सगळ्यांना हात जोडून सांगते, ज्यांच्या मुली आहेत, आज माझी पण मुलगी आहे 10 वर्षाची, स्वतःच्या मुलीला ना मेकअपचा बॉक्स, लिपस्टिक नाही दिलात तरी चालेल, पण आता हातामध्ये चाकू आणि सुरी आणि तलवार कशी घ्यायची ना आणि ती वेळ आल्यावर कशी चालवायची ना याचं प्रशिक्षण द्या. कारण की आपल्यासाठी सरकार नाही आहे, आपल्यासाठी पोलीस नाही आहे, आपल्या मुली, आपल्या बहिणी, आपल्या आई. तर माझं काय चुकलं मला नाही वाटत आहे, माझं काय चुकलं किंवा माझ्या ह्या व्हिडिओवरती काय ॲक्शन येईल काहीच वाटत नाही आहे. कारण की मी जे काय बोलले ते असं काही म्हणजे सगळ्यांच्या मनातलंच बोललेलं आहे. आता ही सगळ्यांच्याच मनात भावना आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की कळवा, कमेंट्स करा. माझं काय म्हणजे चुकण्याचा तर प्रश्न येत नाही आहे, पण मी वरच्या लोकांकडून अपेक्षा करत नाही, पण आपल्यासारखे सामान्य लोक आहेत त्यांनी मला खरंच कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही पण असे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून इतके व्हायरल, खरंच जर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये ताकद आहे, यूट्यूबमध्ये ताकद आहे, फेसबुकमध्ये ताकद आहे, तर प्रत्येकाने व्हिडिओ